फोडण्याचं काम केलेलं आहे आणि ही खऱ्या अर्थाने अतिशय दुर्दैवाची गोष्ट. ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी असतं. तुमचं आमचं शेवटी माने कुटुंबियांचं आमचे पण बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत. भाऊंचा पक्ष प्रवेश ठरला तेव्हा मी त्यांच्याकडे गेले होते आमंत्रण द्यायला की दादा तुम्ही या. माझं सुप्रियाताईंचं पण बोलणं झालं होतं. ठीक आहे, ह्या इलेक्शनच्या अजून काय 8 दिवस सगळ्या गोष्टी असतील, पण अशा पद्धतीचं खालच्या पातळीला जाऊन जर तुम्ही आमचं घर फोडणार असेल तर हे इंदापूर तालुक्यातील जनता कदापि हे माफ करणार नाही. ह्या तुम्ही जो केलेला प्रयोग आहे ह्याला इंदापूर तालुक्यातील जनता खऱ्या अर्थाने तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला दाखवेल. शेवटी तर आज ज्या पद्धतीचा अन्याय होत चाललाय, आज काय परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये, माणसात विष करण्याचं काम चालू आहे, घराघरात भांडण लावण्याचं काम चालू आहे. ही संस्कृती आहे का आपली? आज ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे ह्याचा विचार करण्याची आता ही खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. आज जर तुम्ही बघितलं तर इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या मोठ्या भाऊंनी असेल किंवा हर्षू भाऊंनी असेल, ज्या लोकांना मोठमोठी पदं दिली, ज्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीचा सन्मान दिला, आज 10-15 वर्ष ज्यांना मोठमोठे कारखान्याचे पद असतील, बँकेचे पद असतील, आज जेवढ्या आपल्या संस्था आहेत त्याची पदं दिली आणि आज ती माणसं आज भाऊंना ह्या अशा कठीण अडचणीच्या काळामध्ये आज सोडून चालले. मला कालच सुप्रियाताईंचा फोन आला, मला काही एकच म्हणल्या, जी गोष्ट आमच्या बरोबर घडली तीच गोष्ट तुमच्या बरोबर घडतीये, पण एक लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांबरोबर हे कुणी जरी पुढारी गेले, कुणी जरी निघून गेले तर आपल्या बरोबर इंदापूर तालुक्यातील जनता ही आपल्या बरोबर आहे. आणि मला आज आपल्या सगळ्यांसमोर एक आरोपच करायचा आहे. आज आमचं पाटील कुटुंबीय जे मोठ्या भाऊंनी एका संस्काराने वाढवलेलं, जे हर्षू भाऊ असतील, वहिनी असतील, जे त्या संस्काराने हे आमचं कुटुंब एकत्र होतं. म्हणजे रविवारच्या दिवशी आम्ही भाऊबीज साजरी केली, सगळे होते भाऊबीजला, पद्माताई होते, मयूर काका, सगळे आम्ही एकत्र मिळून भाऊबीज साजरी केली. काल 11 वाजेपर्यंत प्रचार केला, पण माने दादा, ज्यांना मी माझ्या वडिलांच्या स्थानापर्यंत बघते, त्या माने दादांनी आमचं घर फोडण्याचं काम केलेलं आहे आणि ही खऱ्या अर्थाने अतिशय दुर्दैवाची गोष्ट. ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी असतं. तुमचं आमचं शेवटी माने कुटुंबियांचं आमचे पण बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत. भाऊंचा पक्ष प्रवेश ठरला तेव्हा मी त्यांच्याकडे गेले होते आमंत्रण द्यायला की दादा तुम्ही या. माझं सुप्रियाताईंचं पण बोलणं झालं होतं. ठीक आहे, ह्या इलेक्शनच्या अजून काय 8 दिवस सगळ्या गोष्टी असतील, पण अशा पद्धतीचं खालच्या पातळीला जाऊन जर तुम्ही आमचं घर फोडणार असेल तर हे इंदापूर तालुक्यातील जनता कदापि हे माफ करणार नाही. ह्या तुम्ही जो केलेला प्रयोग आहे ह्याला इंदापूर तालुक्यातील जनता खऱ्या अर्थाने तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला दाखवेल. शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. आज मला माझ्या काकांवर विश्वास आहे. मी त्या घरात वाढलेली, माझा जन्म वाड्यामध्ये झालेला आहे. आमचे काका असे सोडून जाऊ शकत नाही. ते काल 10-10:30 वाजेपर्यंत काल ते तुतारीचा प्रचार करत होते. खरं तर तुतारीमध्ये घेण्याचा निर्णय सगळ्यात पहिले जर सगळ्या कार्यकर्त्यांमधून जेव्हा एक सगळेजण येऊन सांगत होते की नाही तुम्ही भाऊ निर्णय घ्या, हे करा, त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे आघाडीला हे आमचे मयूर काका होते आणि सगळ्यांना एकत्रित येऊन ते आले. ते म्हणले भाऊ लोकांचं म्हणणं असं आहे, आपण पवार साहेबांना साथ दिली पाहिजे, आपल्या तालुक्यातील प्रश्न गंभीर आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने हा पुढाकार घेतला. त्यांनी सगळ्या मीटिंग घडवून आणल्या. ते स्वतः पक्ष प्रवेशाला उपस्थित होते. ते सुप्रियाताई जेव्हा फॉर्म भरायला आल्या होत्या, जेव्हा सुप्रियाताई भाऊंना घरी ओवाळत होत्या, तेव्हा पण ते आमच्या बरोबर उपस्थित होते, स्टेजवर होते. कालपर्यंत ते प्रचार करत होते. अख्ख्या बावडा भाग, सगळ्या भागामध्ये दौरे करत होते. कोण नाराज आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी हे काढत होते. तर अशा प्रकारे आमच्या घरातले जर आमचे काका जर आमच्यासाठी असं एवढं सगळं करत असतील, भाऊंसाठी एवढं झटत असतील, तर असं काय वेगळं घडलं असेल हा प्रश्न मला आज पडलेला आहे. आम्ही हसत खेळत रविवारी रात्री सगळ्या कुटुंबियांनी एकत्र आम्ही भाऊबीज साजरी केली. तर मला आज एकच सांगायचं आहे की माने कुटुंबियांनी आमचं पाटील कुटुंबीय फोडण्याचं दुर्दैवी असं काम केलेलं आहे आणि हे खरंच माझ्या मनाला ह्या बाबतीतल्या वेदना आहेत, माझ्या आईच्या मनाला ह्या वेदना झालेल्या आहेत आणि हे खऱ्या अर्थाने कालपासून आमचं जे राहिलेले सगळे कुटुंबातले सगळे आमचे
असतील ते सगळे भाऊंकडे आले, ते सगळ्यांना माझ्याकडे आले, वहिनींकडे आले, भेटले, रडले. ते म्हणले नाही काय झालं तरी आम्ही भाऊंबरोबर आहे. अशा काळामध्ये आम्ही भाऊंना सोडून जाणार नाही. आणि खऱ्या अर्थाने जर काय भाऊंनी मागच्या 20, 25, 30 वर्षात कमवलं असेल तर हेच आपल्या तालुक्यातील जनतेचं प्रेम, हे गोरगरीब जनतेचं प्रेम आणि कुटुंबातल्या सदस्यांचं प्रेम हे भाऊंनी कमवलेलं आहे. त्याच्यामुळे आज मला कोण केलं कोण नाही, प्रत्येकासाठी भाऊंनी भरपूर केलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. कुणी असं उठून म्हणूच शकत नाही. कारण एक मला ते माझं हे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आता 2019 ला आले, ते पण जनतेमधून सगळ्यांनी आवाज उठवला की नाही तुम्ही घरामध्ये आपल्याला युवा पिढी पुढे पाहिजे म्हणून मी आले. राजवर्धन